तर काल परवा दिवशी आम्ही निवेदन दिलं होतं की सर्व पक्षी आम्ही बैठक लावतोय आणि या बैठकीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये हे दिवे पतदिवे सुरू झाले पाहिजेत। आज खरं तर सकाळी आम्ही रस्ता रोको आंदोलन केलं होतं, पण प्रशासनाच्या म्हणण्यानुसार आज जी मीटिंग लावली आणि या मीटिंगमध्ये जसं ताईंनी म्हटल्याप्रमाणे उडवाउडवीची उत्तरं मिळत होते, पण गडिंग्लजकर काय आहेत आणि सर्व पक्षाचे पदाधिकारी काय आहेत हे आज त्यांना दाखवून दिलं। आणि याच माध्यमातून मी सकाळी सांगितलं होतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये हे दिवे चालू झाल्याशिवाय मी एकाही अधिकाऱ्याला आम्ही सोडणार नाही। त्याच पद्धतीनं आम्ही सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकाही अधिकाऱ्याला सोडलं नाही, शेवटी कोंडून घातलं। आणि आज त्याच्यानंतर आम्हाला हे जनरेटर घेऊन येऊन आम्ही हे आज पतदिवे सुरू केलेले आहेत। यापुढे जर प्रशासन आणि किंवा हायवेवाले जर नाटक करतील तर त्यावेळेला आम्ही सर्व गडिंग्लजकर एकवटून आमच्या पद्धतीनं आमच्या स्टाईलने त्यांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। आज या आंदोलनाला सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि सर्वच गडिंग्लजकरांनी एकवटून जी साथ दिली त्याबद्दल मी सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं आणि सर्व नागरिकांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देतो। ताई, गेल्या 4 महिन्यापासून गडिंग्लजकरांच्या नशिबातला अंधार आज मुक्त झालेला आहे, काय सांगाल? आज सकाळपासून जे आंदोलन चालू होतं आज त्याची यशस्वी सांगता झाली असं म्हटलं तरी काही गैर ठरणार नाही। सकाळचं आंदोलन आम्हाला मीटिंग नंतर मागे घ्यायला सकाळी लागलं आणि जी बैठक झाली तिथं प्रांत अधिकारी होते, नॅशनल हायवेचे अधिकारी होते। जवळजवळ 4 तास सर्वांनी मिळून इथं उपस्थित असलेल्यांनी आपली जिद्द न सोडता या अधिकाऱ्यांना घेराव घातला आणि कुठल्याही परिस्थितीत जोपर्यंत लाईट चालू होत नाही, जरी गणपतीचा उत्सव उद्या आहे, प्रत्येकाच्या घराघरात गणपती बसणार आहे, कामं आहेत, पण कुणीही जागा सोडली नाही आणि या आंदोलनाला शेवटी यश आलं। आणि आता सध्या तात्पुरतं जनरेटर लावून हे लाईट चालू करण्यात आली आहे, पण लेखी आश्वासन देण्यात आलेलं आहे की जोपर्यंत कलेक्टर साहेब इथं येऊन याचा पूर्णपणे याच्यावर लाईट चालू कशी कायम स्वरूपानं करता येईल याचा तोडगा काढत नाही तोपर्यंत जनरेटरच्या माध्यमातून गडिंग्लजमध्ये लाईट मिळेल आणि हा गणेश उत्सव हा या लाईटच्या उजेडात पार पडेल एवढं आता ह्या बैठकीनंतर घडलेलं आहे। धन्यवाद। स्वतः पुढचा प्रश्न माझा तुमच्यासाठी आहे, सकाळपासून तुम्ही या आंदोलनात आज जवळजवळ 4 ते 5 तास ही बैठक चाललेली होती, अधिकाऱ्यांनी कशा प्रकारची वागणूक दिली? नॅशनल हायवे अथॉरिटीच्या अधिकाऱ्यांनी पहिल्यांदा आमच्याकडे दुर्लक्ष केलं, त्यांचा मुजोरपणा होता, त्यांच्यात उर्मटपणा आम्हाला दिसून येत होता। सर्व गडिंग्लजकर, सर्व पक्षीय गडिंग्लजकर गडिंग्लज शहरातले रस्त्यावरचे दिवे लागले पाहिजेत म्हणून सकाळपासून एकवटलेले होते, पण त्यांनी गेले 4 महिने ज्या पद्धतीनं सगळ्यांना वागणूक दिलेली होती त्याच पद्धतीनं आज सुद्धा ते आपला हात वर करायच्या तयारीत होते। पण 4 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत ही बैठक चालली, आम्हाला त्यांच्याकडनं योग्य प्रतिसाद मिळेना म्हणून आम्ही सर्व गडिंग्लजकरांनी सर्व अधिकाऱ्यांना कोंडून बाहेरून कुलूप घालून ठेवलेलं होतं। तेव्हा ते जरा कुठेतरी आले, गडिंग्लज शहरातल्या नगरपालिकेने उभारलेल्या सगळ्या स्ट्रीट लाईट, सगळे पोल, सगळे दिवे त्यांनी बेकायदेशीरपणे इथं नेलेले आहेत। पहिल्यांदा त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही नगरपालिकेकडे दिलेलं आहे, पण ते धादांत खोटं बोलत होते आणि त्यामुळे त्यांना आम्ही त्यांच्यावर फौजदारी दाखल करावी असा सुद्धा अर्ज गडिंग्लजच्या पोलीस निरीक्षकांकडे दिलेला आहे। आणि ह्या सगळ्यावर 4 महिने गडिंग्लज शहरातले दिवाबत्ती बंद आहे, त्या सगळ्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा आमचा निर्णय झालेला आहे। चालू व्हावेत याकरिता आपण आंदोलनाची हाक दिलेली होती, त्यास अनुसरून सर्व पक्षीय नेते मंडळी त्या ठिकाणी हजर राहिले, पण पोलीस प्रशासनाला विनंती केल्या कारणानं आपण 4 वाजता हायवे अथॉरिटीवर बैठक ठरली प्रांत साहेबांच्या अध्यक्षतेखाली आणि त्या बैठकीमध्ये आपण सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने ताकदीनं त्या ठिकाणी प्रयत्न केले आणि आज हे पतदिवे चालू व्हावेत याकरिता जनरेटरवरती पतदिवे चालू झालेले आहेत।